प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा 12 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि सॉरी आज जरा बाहेर गेले होते, त्यामुळे मला रिव्ह्यू द्यायला खूपच उशीर झाला. आज एकदम आर या पार दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी. आज खूपच आपली उत्सुकता ताणून धरण्यात आलेली आहे. गौरी ठरवते काही झालं तरी अभिमन्यू सरांना सत्य सांगायचं, आणि आता तिला सगळं फ्लॅशबॅक आठवतोय असं त्यांनी दाखवलंय. गौरी मनाशी विचार करत असते, काही झालं तरी खोट्याचं हे ओझं मला ठेवता येणार नाही मनावर. नोकरी मला दुसरी मिळेल, पण हे ओझं कसं सांभाळू. आता गौरीने ठरवलंय अभिमन्यू सरांना भेटायला जायचं, आणि ती अशी रिव्हिजन करत येत असते, माझ्या चुकीची शिक्षा इतरांना देऊ नका वगैरे वगैरे. पण आता ती सरांना भेटायला जाते तेव्हा तिला कळतं की सर महत्त्वाच्या मीटिंगमध्ये. आता आतमध्ये मीटिंग सुरू असताना ते प्रिन्सिपल म्हणत असतात, तुम्ही रागाच्या भरात निर्णय घेताय, हा चुकीचा निर्णय आहे. तेव्हा हे सर म्हणतात की तुम्हाला माझा चुकीचा निर्णय दिसतोय, पण विद्यार्थ्यांचा निर्ढावलेलापणा तुम्हाला दिसत नाहीये का. मी केलेली शिक्षा नाहीये, तर हा एक उपाय आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः चूक करायची आणि पुन्हा चूक कबूल करायची सुद्धा नाही. आज जर आपण त्यांना शिक्षा नाही केली ना, तर ते आपल्या कॉलेजला ग्रँटेड धरायला लागतील. सर ते ग्रँटेड धरतील. आपल्या शिक्षणाला, आपल्या शिक्षेला फक्त हे शिक्षकांपुरतंच मर्यादित नाही राहणार, प्राचार्यापर्यंतच येईल. मग आता ते प्रिन्सिपल म्हणतात आपल्याला पालकांना उत्तरं द्यावे लागतील. आणि सर विद्यार्थ्यांचं नुकसान मी होऊ देणार नाही, हा मी तुम्हाला शब्द देतो. आता ते प्रिन्सिपल म्हणतात कोणीतरी समजावून सांगा यांना. आता ही रागिणी म्हणते सर आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे, ते सिस्टीमच्या विरुद्ध उभे राहतात, आणि सिस्टीमच्या विरुद्ध उभं राहून असं त्याला लढा देणं म्हणजे. आता ते प्रिन्सिपल म्हणतात, ओ मॅडम, अहो तुम्हाला सांगणं म्हणजे व्यर्थच आहे. तुमचा हा मोठा लेक्चर आहे ना, मी एखाद्या दिवशी नक्की आयोजित करेल. बरं सर, तुमचा निर्णय फायनल आहे का. त्यावर अभिमन्यू सर म्हणतात, होय माझा निर्णय पक्का आहे. तर आता इकडे गौरीला तिच्या आईचे 5 मिस कॉल दिसत आहे, आणि आता ती आईला कॉल बॅक करते तेव्हा त्यांच्या घरी एक गुंड, म्हणजे ज्याने त्रास दिला ना त्याचं नाव जॅकी आहे बहुतेक. तर तिची आई म्हणत असते, अरे बाळा तो जॅकी इथे आलाय आणि भाडं द्या, नाही तर घर खाली करा असं म्हणून सामान फेकतोय आपलं. तो जॅकी म्हणत असतो, चला घर खाली करा नाहीतर पैसे द्या. आता ही गौरी फोनवर बोलतच असते, तेवढ्यात अभिमन्यू सर तिला क्रॉस होतात. गौरी त्यांना आवाज द्यायचा प्रयत्न करते, पण तिच्या आईशी बोलणं जास्ती महत्त्वाचं वाटतं तिला. आता तिची आई म्हणत असते, बाळा शेवटचा पर्याय, तुझ्या कॉलेजकडनं काही उधार मिळेल का ग. गौरीला कळे ना तिच्या आईला काय उत्तर द्यावं. जॅकी हसत असतो आणि म्हणत असतो, जा जा रस्त्यावर राहा, तिथे राहायला पैसे लागत नाही. आता तिचे वडील पण तिथे आले. गौरी हे सगळं फोनवर ऐकतीये. तिचे वडील हातापाया जोडत असतात त्या जॅकीच्या आणि म्हणत असतात, अरे बाबा मी मोलमजुरी करून तुझे सगळे पैसे भरल, वाटलं तर मी तुझ्या घरी मजुरी करतो. पण आता तिच्या आईला ती सांगते की मला त्याला फोन दे, आणि तो जॅकी तिच्याशी बोलतो आणि अतिशय असभ्य बोलतो तो. गौरी म्हणते, हे बघ मला 1 महिन्याचा अवधी दे, मी तुझं सगळं घर भाडं देईल, आणि जर नाही दिलं तर. जॅकी म्हणतो, हां नाही दिलं तर काय करशील. गौरी म्हणते, तू म्हणशील ते मी करेल. जॅकी मुद्दाम फोन स्पीकरवर करतो आणि म्हणतो, काय म्हणत होतेस गौरी, पुन्हा सगळ्यांसमोर सांग. गौरी म्हणते, हो मी तुझे पैसे 15 दिवसात फेडेल, नाहीतर तू म्हणशील तसंच होईल. आता गौरीच्या वडिलांना आणि आईला फार वाईट वाटतंय आणि मोठा धक्काही बसलाय. गौरीने असा निर्णय का दिला असेल. बिचाऱ्यांची परिस्थिती फारच वाईट दिसते प्रेक्षकांनो. आता हा गुंड ते सामान तिथे परत न्या असं म्हणतो आणि त्याच्या गाडीकडे जातो. तेवढ्यात ही काकी आली आहे आणि तो म्हणतो, काकी काय चाललंय. आता ही काकी म्हणजे गौरीचीच काकू दिसते मला प्रेक्षकांनो. ती म्हणते, हे बघ तुझं आता लग्न ठरेल ना गौरीशी, मग हॉल बिल घे, मंडप बांध, पण मी जे सांगितलं ना ते माझं काम आधी करायचं, ते घर माझ्या नावावर करायचं आणि पोरगी घेऊन तू जायचं, कळलं ना तुला. तर आता अभिमन्यू सर तिथून निघालेले असतात आणि ते प्रचंड चिडलेले आहेत, आपल्याला तर माहितीच आहे. आता तेवढ्यात एक विद्यार्थी येतो त्यांच्या मागून आणि सरांना म्हणतो, सर तुम्ही लेक्चर घेणार नाहीत ना, माझ्या बाबांना बोलायचं आहे तुमच्याशी. आता हा मुलगा उगाचच जरा टाईट मारायचा प्रयत्न करतो सरांना. अभिमन्यू सर म्हणतात, नाव काय आहे. मग तो म्हणतो, श्रीधर वैद्य, ते एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये आहेत. मग आता अभिमन्यू सर म्हणतात, नाव विचारलंय तुला मी, हुद्दा नाही विचारलाय. आता तो म्हणतो, सर माझ्या वडिलांचा फोन चालू आहे. मग अभिमन्यू सर फोन हातात घेऊन एवढं ओरडतात. आधी तर म्हणतात नमस्कार. ते पालक म्हणतात, हे बघा तुमच्या विरुद्ध कोणी काय केलं आम्हाला माहिती नाही, पण शिक्षकांनी शिकवणं हे तुमचं कर्तव्य आहे. अभिमन्यू सर आता एवढं संतापतात आणि म्हणतात, जसं शिक्षकांनी शिकवणं कर्तव्य आहे ना, तसं शिक्षकांकडनं शिकणं हे सुद्धा विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे. मी एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये असाल म्हणून काही तुमचा सगळ्या शिक्षकांवर अधिकार नाहीये. महाविद्यालयाचे नियम पाळणं हे देखील विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे, आणि महाविद्यालयाचा नियम हा देखील आहे की फोन हा सायलेंट ठेवला जातो. महाविद्यालयात आल्यानंतर स्विच ऑफ करायचा असतो, आणि जर तुमच्या मुलाने तो नियम मोडला असेल तर मी त्याला शिक्षा करणार
करणार आणि यानंतर मला फोन करायचा असेल तर महाविद्यालयाच्या वेळेनंतर फोन करायचा, या वेळेत नाही. आणि ते फोन खाली फेकून देतात अक्षरशः आणि आता रागाने सगळ्यांकडे बघतात. अभिमन्यू सर म्हणतात, नुकसान झाल्याशिवाय गुन्ह्याची किंमत कळत नाही. पुन्हा पुन्हा इशारा देऊन सुद्धा चूक करत राहणं, चूक मान्य न करणं याला सुद्धा गुन्हाच म्हणतात. अजूनही त्या व्यक्तीने स्वतःची चूक कबूल केलेली नाहीये. मी पुन्हा पुन्हा ओरडून सांगतोय, आता मी जसा फोन फेकून दिलाय तसा मी त्या व्यक्तीला या कॉलेजच्या बाहेर फेकून देईल, या कॉलेजमधून हकलवून देईल. मी त्या व्यक्तीला वाटत असेल अजून मी चूक मान्य केलेली नाहीये, आता सर सगळं विसरतील, कालांतराने मी माफी देईल, तसं अजिबात होणार नाहीये असं खूप चिडले ते. आता सचिनने ते ऐकले आणि सचिन हे सगळं गौरीला जाऊन सांगतो. गौरी अजून सुद्धा टेन्शनमध्येच आहे बिचारी. आता कसं होईल, मी चूक कबूल करायला पाहिजे होती असं ती अनुजवळ बोलते. आता अनु म्हणते, खरंच ग गौरी, मला पण आता असंच वाटतंय की तू आधीच सगळं कबूल करायला पाहिजे होतं. आता सचिन झालेला सगळा प्रकार गौरीला सांगतोय आणि आता तो खूप घाबरलाय कारण अभिमन्यू सर प्रचंड चिडले. आता गौरीला काही कळे ना, करावं तर काय करावं. आता तिची मैत्रीण अजून घाबरवते तिला आणि म्हणते, अगं मला असं वाटतंय की तू हे सगळं केलं नसतं ना तर हे एवढं सगळं घडलंच नसतं. आता गौरी तिथे असलेल्या देवीच्या फोटोजवळ प्रार्थना करते, देवा अरे मला बळ दे, तुला तर सगळं माहिती आहे काय घडलंय कसं घडलंय, मी काय करू रे देवा, तूच मला मार्ग दाखव. सचिन अनुशी बोलत असतो. आता अनुला म्हणत असतो की आता काय करायचं, कसं होणार सगळं, सर किती चिडलेत. आता ही सहज बोलून जाते, अनु हो ना पण मी अभिमन्यू सरांना सांगितलं असतं किंवा गौरीला कन्व्हिन्स केलं असतं ना तर बरं झालं असतं. आता नेमका तो अण्णा ऐकतो अनु जे काही बोलते. सचिन तिला खुणवत असतो की बोलू नको पण अण्णा आता खूप चिडतो आणि म्हणतो, आता अभिमन्यू सरांना सांगावंच लागेल. तर अभिमन्यू सरांना जर कळलं ना की तुला सगळं माहीत होतं तर माझं कॅन्टीन गेलं, चल आधी. आता हा अण्णा फरफटच त्या अनुला त्या अभिमन्यू सरांकडे घेऊन जातो. पण आता गौरी प्रार्थना करत असते. पण आता सचिन तिला सांगतो की अगं गौरी, अण्णा घेऊन गेले अनुला अभिमन्यू सरांकडे. गौरी विचार करते, अरे बापरे आता काय करायचं. आता एकच मार्ग आहे. आता गौरी ठरवते की त्या मायक्रूममध्ये जाऊन सगळं कबूल करायचं. देवाला म्हणते, देवा आता मला पुढे तूच वाचव. आता इकडे पुन्हा एकदा त्या रागिणी मॅडम एका स्टुडंटमुळे सगळ्या स्टुडंटला किती त्रास होतोय, सगळ्या स्टुडंटची अक्षरं मागवा बरं आधी तुम्ही. आता तेवढ्यात अण्णा त्या मुलीला घेऊन आलाय तिथे आणि म्हणतोय, बोल पटापट सरांजवळ सगळं काही. आता अभिमन्यू सरांचे मित्र म्हणतात, काय झालं. अभिमन्यू सर म्हणतात, काय चालू आहे हे सगळं. आता अण्णा म्हणतो की हिला सगळं माहिती आहे. अण्णा त्याच्या मुलीवर चिडतो आणि म्हणतो, बोलणार आहेस की नाही सांग. आता अभिमन्यू सर म्हणतात, कोण आहे ती मुलगी आहे का, आपल्या कॉलेजमध्ये आहे का, बोल लवकर. आता तेवढ्यात गौरी त्या माईकच्या रूममध्ये जाऊन माईकवरती सगळ्यांसमोर म्हणते, सर चूक मी केली आहे. तुम्ही म्हणाला होतात ज्याने कोणी चूक केली आहे त्याने माझ्या समोर यावं. मी तसं करू शकणार नाही सर, कारण तसं जर मी केलं असतं तर तुम्ही मला कॉलेजमधनं काढून टाकलं असतं. मला खूप भीती वाटते सर. आता सर खूप चिडतात आणि त्या अनुला म्हणतात, कुठल्या क्लासमध्ये येते, काय नाव आहे त्या स्टुडंटचं सांग. आता गौरी म्हणते, सर मला खरंच नाही परवडणार हो, मी या कॉलेजची स्टुडंट नाही आहे. मी या कॉलेजमध्ये नव्याने जॉईन झालेली कॅन्टीनमधली कुक आहे. सर माझ्या हातनं खूप मोठी चूक झाली आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला माफ करा सर. गौरी आता खूप रडायला लागते. हा प्रसंग त्यांनी खूपच सुंदर दाखवला आहे प्रेक्षकांनो. आता हे अभिमन्यू सर त्या गौरीला भेटायला त्या माईकच्या रूममध्ये गेलेत आणि सगळं अख्खच्या अख्खं कॉलेज अभिमन्यू सरांच्या मागे धावलंय. आणि प्रेक्षकांनो, अभिमन्यू सरांच्या मागे रागिणी मॅडम, अख्खाच्या अख्खा स्टाफ आहे. आता ही आपली गौरी निघाली आहे त्या माईक रूममधनं आणि जो प्रोमो आपण या सोमवारपासून बघत होतो अगदी आतुरतेने, ते दृश्य त्यांनी आता फायनली दाखवलंय. अभिमन्यू सर खूप आवेशामध्ये असतात. त्यांना आता त्या स्टुडंटला रागवायचं असतं, म्हणजे गौरीला ओरडायचं असतं. पण हे काय झालं, सर जसे समोर येतात तसे त्यांच्या डोळ्यातनं पटकन अश्रू वाहायला लागले आहेत. आणि इथे मालिकेचं त्यांनी टायटल सॉन्ग प्ले केलेलं आहे प्रेक्षकांनो. अप्रतिम वाटतं हां ऐकायला. अभिमन्यू सर गौरीकडे एकटक बघायला लागतात आणि म्हणतात, तू. आता गौरी म्हणते, सॉरी, खरंच सॉरी सर, माझ्या हातनं चुकून घडलं हे सगळं. गौरी माफी मागत असते. पण अभिमन्यू सरांचा राग हवेत विरून गेलाय. अभिमन्यू सरांना बाकी काही दिसत नाहीये. अभिमन्यू सरांना फक्त आणि फक्त गौरी दिसतीये. आणि प्रेक्षकांनो, काय झालं माहीत नाही, ही गौरी सारखी माफी मागत असते आणि अभिमन्यू सरांच्या डोळ्यातनं अश्रू वाहायला लागलेत आणि अभिमन्यू सर तसेच परत जात आहेत. गौरी म्हणत असते
असे तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, पण मला कॉलेजमधनं काढू नका प्लीज. मला माझी चूक मान्य आहे. पण आता अभिमन्यू सर तसेच माघारी परतलेत. आता कोणाला कळेच ना अभिमन्यू सर काहीच का बोलले नाही. म्हणजे एवढे रागात असलेले अभिमन्यू सर हिला बघता क्षणी अचानक इतके शांत कसे काय झाले. आणि प्रेक्षकांनो इथे त्यांनी मध्ये मध्ये असा फ्लॅशबॅक दाखवला आहे. म्हणजे ही जी आहे गौरी ती अभिमन्यू सरांची प्रेयसी आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न आले असतील की नाही, ही कशी काय प्रेयसी आहे, आता कोण आहे ही, आधी कोण होती. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला हळूहळू मिळणार आहेत. त्यासाठी बघत राहा तू भेटशी नव्याने. पुढे आपण बघतोय गौरी देवाजवळ प्रार्थना करते की मला अशी शिक्षा एवढी मोठी देऊ नकोस. आता या अभिमन्यू सरांच्या प्राचार्या म्हणतात ती आली का. अभिमन्यू सर नाही म्हणतात. पण आता ते झोपेच्या गोळ्या घेतात आणि म्हणतात तन्वी आय मिस यू. अभिमन्यू सरांची कॉलेजमध्ये असलेली प्रेयसी तन्वी आता आपल्याला पुढच्या आठवड्यात बघायला मिळणार आहे. आणि अभिमन्यू सरांची लव्ह स्टोरीसुद्धा. त्यासाठी प्रेक्षकांनो बघत राहा तू भेटशी नव्याने. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका. आणि प्रेक्षकांनो प्लीज एखादा लाईक द्या हो. न चुकता मी तुम्हाला रिव्ह्यू देते. आज लग्नावरनं सुद्धा न जेवताच घरी आले मी कारण तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा होता म्हणून. सो प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.